नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। लहान मुलांना बिस्किट म्हटलं की अगदी आवडीचाच। तर आज आपण रव्यापासून आणि गव्हाच्या पिठापासून छान बिस्किट बनवणार आहोत। त्यासाठी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, त्याच वाटीने 1 वाटी पेक्षा कमी आपण साखर घालणार आहोत। त्यामध्ये 7-8 विलायची घालून ते मिक्सरला छान बारीक करून घेऊयात। मी या ठिकाणी साखर वापरलेली आहे, पण तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ देखील वापरू शकतात। गुळामुळे बिस्किट अजून छान होते। आणि आता हे मिश्रण छान बारीक झालेले आहे, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता याच पिठामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ देखील घालणार आहोत। ते सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे। पीठ छान मिक्स झालेले आहे। आता यामध्ये आपण 5 ते 6 चमचे तूप घातलेले आहे। तुपामुळे आपल्या बिस्किटाला चव छान लागते। आता हे छान मिक्स पुन्हा एकदा करायचे आहे, जेणेकरून तूप त्या पिठामध्ये छान मिक्स होईल। पहा, या ठिकाणी पीठ आपले छान झालेले आहे। आता त्यामध्ये थोडे थोडे दूध घालून त्याचा अगदी घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपले पीठ छान मळून झालेले आहे। पहा, अगदी घट्ट असा हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे। आता ते रवा असल्यामुळे 5 ते 10 मिनिट आपण ते भिजण्यासाठी ठेवणार आहोत। दहा मिनिटांनंतर पीठ आपले छान भिजलेले आहे। आता पुन्हा एकदा ते एकजीव करून घेऊयात। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून त्याला गोल आकारात चपटे करून घेऊयात आणि बिस्किटचा आकार गोल देऊयात। तुम्ही त्याला अगदी पोळपाटावर लाटून देखील हवे त्या आकारात कट करू शकतात, पण या ठिकाणी मी गोल करून घेतलेले आहेत। पहा, या ठिकाणी मी अगदी हाताने सहज गोल आकार देऊन घेतलेला आहे। तुम्हाला हवे तसे करू शकता। तर आता आपण त्याला डिझाईन करण्यासाठी झाऱ्याच्या ज्या तारा आहेत त्याच्यावरती थोडेसे प्रेस करून घेऊयात, ज्यामुळे त्याची डिझाईन त्या पिठाला उठेल। तर पहा, या ठिकाणी आपली ही छान अगदी डिझाईन तयार झालेली आहे। आता आपण याच पद्धतीने उरलेले सर्व पिठाचे बिस्किट तयार करून घेऊयात।
पहा, या ठिकाणी आपले हे बिस्किट छान तयार झालेले आहेत. आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. मीडियम फ्लेमवरती अगदी या बिस्किटांना सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, हे बिस्किट बनवताना ज्यावेळेस आपण पीठ मळतो त्यावेळेस आपण डेसिकेटेड कोकोनट देखील यामध्ये वापरले तर बिस्किट अजूनच खुसखुशीत होते. पहा, या ठिकाणी आपल्या बिस्किटला अगदी छान रंग आलेला आहे. आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. उरलेली बिस्किट देखील याच पद्धतीने आपण तळून घेऊयात. तुम्ही देखील ही रेसिपी मुलांना नक्की करून खाऊ घाला. मुलं आवडीने खातील आणि त्यामुळेच बाहेरच्या बिस्किट खाण्यापेक्षा त्यांना घरचे बिस्किट अगदी आवडेल. तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.